श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तांनो. महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते. महालक्ष्मीच्या कृपेने संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, सृष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवती पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाची व सर्वाभूती असलेली श्री महालक्ष्मीची ही कथा आहे. द्वापर युगात भारत भूतातील सौराष्ट्र देशात भद्रशिवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे ह्यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरसंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यापाठी एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच करताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा. माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. ह्या जाच्याला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून निघाली. राणीवाणी उपाशी भोटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती, संपत्ती समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ती पती पत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितके वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकं 1000 वर्ष त्यांना सुख व भोग मिळाले. ह्या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप देण्यासाठी निघाली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीने व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राज्यकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाचा मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवावर आणि सूरजचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले. त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे. खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा. त्याला आपली दया येईल आणि काही सहाय्य करील. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला.
तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करविले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता, म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच सर्व पदार्थ रुचकर झाले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मीव्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुखसमृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये. दरवर्षी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरोहित भक्तांची कामना. अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. श्री महालक्ष्मी नमन अष्टक. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदायिनी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तु स्थूल सूक्ष्मी. जय देव करवीर पूर्वासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारी जठरे जन्मविलादाता सहस्रवदने भूधरन पुरे गुणगाता. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तु स्थूल सूक्ष्मी. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरणी जयके हाटक वाटी पियुष रसपानी माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तु स्थूल सूक्ष्मी. जय देवी
ताराशक्ती अगम्या शिवभजका गौरी साख्य मनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रकटे पद्मावत निजधर्माचारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी अमृत भरते सरिते अधुरते वारी मारी दुर्घट असुरा भवदुस्तरधारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी चतुरानने कुच्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजबाई पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागरे क्षीरसागर बाई जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी